प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, मी पास्टर शमुवेल पुन्हा एकदा देवाच्या वचनामध्ये तुमचं स्वागत करत आहे. हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन आमचा जीव, आत्मा आणि शरीर या तीनही क्षेत्रामध्ये कार्य करणारं देवाचं वचन आहे. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला समजून घेणं फार जरुरी आहे. हालेलुया. यावेळेस आम्ही पाहणार आहोत देवाच्या वचनातून मत्ती लिखित शुभ वर्तमान याचा 23वा अध्याय. प्रियांनो, या अध्यायामध्ये आम्ही काही वचन पाहणार आहोत, जसे की वचन 13, वचन 16, वचन 17 आणि वचन 33. प्रियांनो, या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्ताने जे शास्त्री आणि फरीसी होते त्यांना काही शब्द वापरले. हालेलुया. काय होते ते शब्द? आम्ही जर पाहिलं तर वचन 13 मध्ये एक शब्द आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो, ढोंगी. प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री आणि फरीशांना म्हणाला, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय. हालेलुया. वचन 16 मध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री आणि फरीशांना आंधळे वाटाडी म्हणाला. हालेलुया. आंधळे वाटाडी. त्यानंतर वचन 17 मध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री आणि फरीशांना अरे मूर्खांनो असे म्हणाला. हालेलुया. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर 33व्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री आणि फरीशांना म्हणाला, सापांनो आणि पुरुषांच्या पिलांनो. तर प्रियांनो, या एकूण 4 वचनांमध्ये आम्ही जर पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री आणि फरीशांना ढोंगी, आंधळे वाटाडी, मूर्ख, सापाच्या पिलांनो, पुरुषाच्या पिलांनो अशा प्रकारचे हे शब्द जे आहेत हे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना म्हटले. प्रियांनो, काय कारण होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना ढोंगी, आंधळे वाटाडी, मूर्ख, सापांनो हे शब्द वापरले? काय कारण होतं? प्रियांनो, असंच प्रभू येशू ख्रिस्त या शास्त्री आणि फरीशांना प्रियांनो हे शब्द म्हणाला नाही, परंतु काहीतरी कारण आहे. आम्ही जर या संपूर्ण अध्यायाचा अभ्यास जर केला तर आम्हाला हे लक्षात येतं की प्रियांनो, हे जे शास्त्री आणि फरीसी होते हे काय करत होते? तर ते आपणाला फार ज्ञानी समजत होते. हालेलुया. दुसरी गोष्ट, ते स्वतः काही चांगले करत नव्हते व इतरांनाही काही चांगलं करू देत नव्हते. हालेलुया. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर ते स्वतःला फार पवित्र आहेत असे समजत होते. हालेलुया. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त जे चमत्कार करीत होता ते आपल्या डोळ्यांनी ते पाहत होते, तरी देखील ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नव्हते. हालेलुया. 5वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर ते वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताचे दोष काढत होते. हालेलुया.
6वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर ते वारंवार प्रभू येशू ख्रिस्ताची परीक्षा पाहण्याकरता अनेक प्रश्न उपस्थित करत होते. हालेलुया. त्यानंतर 7वी गोष्ट जर आम्ही पाहिली तर ते येशूचा घात करायला पाहत होते. हालेलुया. प्रियानो पहा, आणि या कारणामुळे प्रभू येशू ख्रिस्ताने हे शब्द त्यांना वापरले. हालेलुया. ते फार ज्ञानी समजत होते, ते स्वतःला फार न्यायी समजत होते. परंतु येशूने, प्रियानो, आम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 23वा अध्याय आणि 25व्या वचनात काय म्हटलं? अहो शास्त्री व फरीशी हो, अहो ढोंग्यांनो, तुम्हाला हाय हाय, कारण तुम्ही टाटवाटी बाहेरून साफ करता आणि ती आतून लूट व असंयम यांनी भरली आहे. अरे आंधळ्या पुरुषा, पहिल्याने वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून साफ होईल. हालेलुया. हे जे शास्त्री आणि जे फरीशी होते ते आपल्या स्वतःला आम्ही फार न्यायी आहोत, आम्ही खरे आहोत, आम्ही पवित्र आहोत अशा प्रकारे दाखवत होते. परंतु त्यांचं अंतःकरण हे असंयम आणि लूट यांनी भरलेलं होतं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्यासाठी हे शब्द वापरले. प्रियांनो, पहा, बऱ्याच वेळेला आमचं जीवन ही या शास्त्री आणि फरीशाप्रमाणे असतं. आम्ही आमच्या स्वतःला बाहेरून आम्ही फार पवित्र आहोत, ज्ञानी आहोत, शुद्ध आहोत अशा प्रकारे दाखवतो. परंतु आमचं अंतःकरण, प्रियांनो, शुद्ध नसतं, पवित्र नसतं. आमच्या अंतःकरणात शुद्धता आणि पवित्रता नसते. हालेलुया. प्रियांनो, शास्त्री आणि फरीशी हे देखील अशाच प्रकारे होते की ते आपल्या स्वतःला पवित्र आणि न्यायी समजत होते, परंतु त्यांच्या अंतःकरणात शुद्धता नव्हती. आज प्रियांनो, देवाला आमच्या अंतःकरणात शुद्धता आणि पवित्रता हवी आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, देवाचं वचन म्हणतं, जे अंतःकरणाचे शुद्ध ते देवाला पाहतील. आणि म्हणून प्रियांनो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त एक दिवस येणार आहे. म्हणून त्यासाठी आम्हाला आमचं अंतःकरण हे शुद्ध करणं फार जरुरी आहे. एक पवित्र जीवन जगणं आम्हाला फार जरुरी आहे. आम्ही ढोंग्याप्रमाणे आमचं जीवन जगू नये. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, जर आम्ही आमचं जीवन अशुद्धतेत, अपवित्रतेत, मलिनतेत जर जगत असतील तर आम्हीही त्या शास्त्री आणि फरीशांप्रमाणे ढोंगी, आंधळे, वाटाडी आणि मूर्ख आणि सापांच्या पिल्ल्याप्रमाणे आहोत. आणि म्हणून आमचं जीवन तसं नसावं ही देवाची इच्छा आहे. आणि म्हणून आमचं अंतःकरण आम्हाला शुद्ध आणि पवित्र करणं जरुरी आहे. आणि पवित्रतेत आम्हाला जीवन जगणं जरुरी आहे. हालेलुया.